नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वी इतिहासामधील आपला 6वा पाठ, जो की आहे महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण. आता महिला आणि अन्य दुर्बल घटकांमध्ये एकूण काय काय येतं? तर बालके, लहान मुलं म्हणजेच वृद्ध लोक हे सगळे अन्य दुर्बल घटकांमध्ये येतात. यांचं सक्षमीकरण म्हणजे काय, की यांना इतकं स्ट्रॉंग बनवायचं आहे, यांना इतकं मजबूत बनवायचं आहे, की कोणी पण यांच्यावरती अन्याय नाही करू शकणार, कोणी पण यांचं शोषण नाही करू शकणार, इतकं मजबूत आपल्याला या लोकांना बनवायचं आहे. तर त्याच्याबद्दल हा पूर्ण पाठ आहे, की स्त्रियांसाठी किंवा या दुर्बल घटकांसाठी कुठले कुठले कायदे संविधानामध्ये आहेत, की जेणेकरून या लोकांना न्याय मिळावा किंवा यांच्या दृष्टीने म्हणजे काय म्हणत आपण, यांच्या बाजूने न्याय मिळावा, जर हे बरोबर असतील तर ऑफकोर्स. तर मग त्या सगळ्या गोष्टी आपल्याला या पाठामध्ये बघायच्या आहेत. तर स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्त्रियांनी मोठ्या प्रमाणामध्ये भाग घेतला होता, हे आपल्याला माहिती आहे. बरेच स्त्रिया ज्या की स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होत्या. त्यासोबतच स्त्रियांचे सर्वच क्षेत्रांमधलं योगदान महत्वाचं आहे, स्वातंत्र्योत्तर काळातलं सुद्धा. तर त्याचाही अभ्यास आपल्याला या पाठामध्ये करायचा आहे. तसंच स्त्रियांच्या आणि अन्य दुर्बल घटकांच्या संदर्भामधले जे पण कायदे आहेत, तर त्याचा अभ्यास आपण करणार आहोत, की एक्झॅक्टली जेव्हा आपण असं बोलतोय, की स्त्रियांवरती अन्याय होतोय किंवा स्त्रियांचं शोषण होतंय, तर त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. तर काय केलं पाहिजे एक्झॅक्टली, किंवा काय कायदे आहेत त्याच्या दृष्टीने, ते आपण बघायचे आहेत. नेक्स्ट आहे, की दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण. आता या ठिकाणी ना काही डेटा आहे आपल्याकडे, की 1951 पासून 2001 पर्यंतचा दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण म्हणजे काय, की एखाद्या प्रदेशामध्ये जर 1000 पुरुष असतील, तर त्यांच्या तुलनेमध्ये स्त्रियांची संख्या किती आहे. तर फॉर एक्झाम्पल कुठला तरी XYZ प्रदेश घेऊयात आपण. 1951 साली त्या प्रदेशामध्ये 100 पुरुष असतील, तर 946 स्त्रिया होत्या. 2001 साली 933 आहेत. अर्थात स्त्रियांची संख्या कमी जास्त होत आहे. आत्ताचा डेटा अजून आपल्याकडे या पुस्तकामध्ये नाहीये. बट होऊ शकतं, की आता स्त्रियांची संख्या जी आहे, तर ती यापेक्षा वाढलेली असावी. एक तर पहिली गोष्ट म्हणजे असं नाही, की पूर्णतः स्त्रियांवरचे अत्याचार कमी झालेले आहेत किंवा पूर्णतः स्त्रीभ्रूण हत्या कमी झाली आहे, असं नाही. पण काही प्रमाणामध्ये तरी तेव्हाच्या काळापेक्षा आता कमी झालं असावं, असं आपण मानू शकतो. डेटा किंवा अंक नसल्यामुळे जास्त आपण याच्या खोलात नाही जाऊ शकत. कारण अर्थात जी काही जनगणना आहे 2021 ला होणार होती, ती कोरोनामुळे न झाल्यामुळे 2027 ला वगैरे होणार आहे. सो तो जो काही नवीन डेटा आपल्याकडे असेल, त्यानुसार आपल्याला कळेल, की एक्झॅक्टली नक्की काय होणार आहे याच्यामध्ये. तर भारतातील स्त्रियांच्या परिस्थितीचा अभ्यास करताना असं लक्षात येतं, की त्यांच्या अनेक समस्यांचे मूळ कारण हे पुरुषांच्या मानसिकतेमध्ये दडलेलं आहे. म्हणजे नेहमी असं होतं, की नेहमी म्हणजे तेव्हाच्या काळामधला विचार करूयात आपण, की पुरुषांनी स्त्रियांना कमी लेखलेलं आहे किंवा त्यांना फक्त घरामधलंच काम करायचं, बाहेर नाही पडायचं किंवा बाहेरचं काही काम करू नये वगैरे असं शक्यतो पाहिलेलं आहे. तर कदाचित ही तेव्हाची मानसिकता अशी होती, की ज्यामुळे स्त्रियांना शिकता नाही आलं, शिक्षण नाही घेता आलं किंवा त्यांचा त्यांचा विकास नाही झाला तेवढा. तर आज आपण 21व्या शतकामध्ये आलो आहोत, तरी पण ही जी पुरुषी मानसिकता आहे त्यातून सुटका नाही झाली आहे. महात्मा गांधीजींच्या तत्वज्ञानावरती विश्वास ठेवून जे पण भूदान चळवळ वगैरे सुरू झाली होती, तर त्यामध्ये विनोबा भावे यांनी स्त्री शक्तीचा पण उपयोग केला. स्त्रिया पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या चळवळीमध्ये सहभागी झाल्या होत्या. स्त्री कार्यकर्त्या भारतभर भूदानाचा विचार घेऊन गेल्या. निजामशाही, सरंजामशाही व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या तेलंगणामध्ये शेतकऱ्यांचा मुक्ती लढा, त्याच्यामध्ये स्त्रियांनी सहभाग घेतलेला होता. तर हा जो भाग आहे, तर हा वेठ बिगार मुक्त झाल्याने स्त्रियांची पण या संकटातून मुक्तता झाली. तर बेसिकली तुम्हाला बघायला मिळते, की स्त्रिया म्हणजे फक्त घरीच बसून होत्या का? किंवा सगळ्याच स्त्रियांना यामधून जावं लागलं होतं का? तर नाही. काही स्त्रिया ज्या आहेत, तर त्या अनेक आंदोलनांमध्ये आणि चळवळीमध्ये सहभागी होत होत्या. त्या लोकांपर्यंत त्यांचं म्हणणं जे आहे, तर ते पोहोचवत होत्या. तर ते पण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. म्हणजे दोन्ही बाजू ज्या आहेत, तर त्या बघायला मिळतायत. आता स्त्री शक्तीचा आविष्कार. जीवनावश्यक वस्तूंची टंचाई आणि महागाई यांचा सर्वाधिक सामना स्त्रियांना करावा लागतो. कारण अर्थात जे पण हे सगळं सामान घरामध्ये भरायचं वगैरे आहे, ते मोस्टली जे आहे, तर ते स्त्रिया वगैरेच बघतात आणि त्यामुळे यांची जर प्राईस वाढली, महागाई वाढली, तर त्याचा सामना स्त्रियांना करावा लागतो. तर 1972 मध्ये महाराष्ट्रामध्ये स्त्रियांनी आपली जी संघटित ताकद आहे, म्हणजे स्त्रिया जर एकत्र आल्या तर काय होऊ शकतं, हे त्यांनी दाखवून दिलं. समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये महिलांनी लाटणे मोर्चा काढला. लाटणे मोर्चा म्हणजे आता त्याच्या मागचे काय हे आहेत बघा. तर ऐन दिवाळीमध्ये तेल, तूप, रवा, मैदा, साखर या सगळ्या वस्तू मिळत नव्हत्या. रॉकेल महाग झालं होतं. म्हणजे दिवाळीमध्ये कसं आपण फराळ वगैरे सगळं करायचा, जर या सगळ्या गोष्टी मिळत नसतील तर. यामुळे महिलांनी एकत्र येऊन हातामध्ये लाटणं घेतलं आणि त्यासाठी मोर्चे वगैरे काढले.
आता या आंदोलनाला यश मिळालं आणि मग महिलांच्या सामूहिक शक्तीचा आविष्कार जनतेला समजला, की स्त्रियांनी एकत्र आलं तर त्या काय करू शकतात किंवा कशा पद्धतीने त्यांनी या सगळ्या वस्तू म्हणजे त्यांची महागाई जी वाढली होती ती कमी केली किंवा यांची एकत्रित शक्ती किती महत्वाची आहे, तर हे लोकांना कळू लागलं. चिपको आंदोलन. स्त्री शक्तीचा विधायक आविष्कार 1973च्या चिपको आंदोलनामध्ये बघायला मिळाला. हिमालयाच्या पायथ्याशी जे पण जंगलामधली झाडं वगैरे आहेत, तर ती व्यापारासाठी, कारण झाडांपासून अर्थात खूप साऱ्या व्यापारी गोष्टी बनतात, तर व्यापारासाठी वगैरे ती तोडली जायची. आणि या विरोधामध्ये चंडीप्रसाद भट्ट व सुंदरलाल बहुगुणा यांनी आंदोलन केलं, की तुम्ही अशी झाडं नाही तोडू शकत. म्हणजे झाडांची संख्यामुळे कमी होते किंवा जे काही असेल ते. तर मग स्त्रियांनी काय केलं होतं, की हातात हात घालून ते वृक्षाच्या भोवती असे उभे राहिले, की जर तुम्हाला ते झाड तोडायचं असेल, तर आधी तुम्हाला आमचा जीव घ्यावा लागेल वगैरे अशा पद्धतीने. तर वृक्षतोड होऊ नये म्हणून जंगलामधल्या झाडांना मिठी मारून त्यांचा बचाव करणं आणि आंदोलनाचे स्वरूप असल्याने त्याला चिपको आंदोलन असं म्हटलं जातं. कारण आपण म्हणजे झाडांना मिठी मारतोय, सो आपण चिटकतोय त्यांना. तर ते काय झालं, चिपको आंदोलन झालं. तर या आंदोलनामध्ये स्त्रियांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला आणि या परिसरातील जे पण कृषी अर्थव्यवस्थेमध्ये महिलांचा पण याच्यामध्ये व्यापक म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग होता. गौरादेवी या कार्यकर्तीने स्त्रियांमध्ये जागृती केली. त्यांना सुदेशा देवी, बचनी देवी यांनी सुद्धा मदत केलेली आहे. म्हणजे सगळ्या स्त्रिया ज्या आहेत त्या एकत्र आल्या आणि त्यांनी एकत्र येऊन या सगळ्या जे पण इश्यूज असतील तेव्हाच्या काळामध्ये तर ते सॉर्ट आउट करायला, त्यातून बाहेर पडायला वगैरे म्हणजे मदत केली. ते एकत्र येऊ लागले, त्यांचे एकी दाखवू लागल्या. नेक्स्ट आहे मद्यपान विरोधी आंदोलन. मद्यपान म्हणजे दारू. तर 1992 मध्ये आंध्र प्रदेशामध्ये मद्यपान विरोधी चळवळ जी आहे तर ती सुरू झाली आणि पुढे त्याला विविध राज्यांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. कारण अर्थात जेव्हा घरामधला पुरुष दारू पितो तेव्हा त्याच्या त्या कृतीमुळे पूर्ण कुटुंबामध्ये, पूर्ण घरामध्ये त्याचे चुकीचे परिणाम जे आहेत तर ते होत असतात. आणि त्यामुळे मोस्टली स्त्रिया याच्यामध्ये एकत्र आल्या, की मद्यपान बंद झालं पाहिजे. म्हणजे दारू मेनच बंद झालं पाहिजे वगैरे असं काहीतरी. जर दारूमुळे त्या घरातल्या कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला, तर बाकीच्या लोकांना हे सगळं भोगावं लागतं. सो मग घराचा कर्ता पुरुष अकाली मृत्यू जर पावला, अकाली म्हणजे खूप यंग एजमध्ये, तर घरातील अन्य लोकांवरती संकट ओढावतं. आणि याचा सगळ्यात जास्त फटका स्त्रियांना बसतो. तर त्यामुळे काय होतंय, की दारूमुळे एकतर चांगलं काहीच घडत नाहीये. घरामध्ये दुःख, दैन्य हे सगळ्या गोष्टी येतायत. आंदोलनाला आंध्र प्रदेशामधील अरग विरोधी आंदोलन उपयोगी पडलं. आंध्र प्रदेशामध्ये सरकारी धोरणांमुळे अरग म्हणजे काय, तिकडची जी पण लोकल दारू आहे, तर त्या विक्रेत्यांनी गावोगावी दुकाने उघडली अरगची म्हणजे लोकल दारूची. गावगावची गरिबी, कष्टकरी जनता दारूच्या आहारी गेली. म्हणजे तेव्हा खूप कष्ट असेल शेतामध्ये वगैरे, तर असं शुद्धीमध्ये करणं एवढं हे नव्हतं. मग ते लोकं दारू प्यायचे किंवा काही पण प्रॉब्लेम झाला, की ते विसरायला दारू प्यायचे किंवा एकदा दारू पिली, की त्याची नशा किंवा त्याची सवय लागते. मग परत दारू पिली जायची. सो असं करत-करत लोकं दारूच्या आहारी जाऊ लागले होते. अशातच राज्यामध्ये साक्षरता कार्यक्रम खेड्यापाड्यामध्ये राबवला जात होता, की सगळ्यांनी सुशिक्षित असलं पाहिजे, सगळ्यांना शिक्षण घेणं कंपल्सरी असलं पाहिजे. आणि मग या कार्यक्रमामध्ये सीता मा कथा म्हणजे सीतेच्या कथा गोष्टी सांगितल्या जायच्या आणि सीता गावकऱ्यांना जागृती निर्माण करून दारूला कशी अटकाव करते हे या कथेमध्ये म्हणजे बेसिकली जनजागृती करण्याच्या ज्या पण गोष्टी आहेत तर त्या सगळ्या याच्यामध्ये सांगितल्या जायच्या. ठीक आहे. त्यानंतर 1992 मध्ये आंध्र प्रदेशामध्ये नेल्लोर जिल्ह्यामधील दुबागुंटा गावामध्ये 3 तरुण जे आहेत तर ते दारूच्या नशेमध्ये एका तळ्यामध्ये बुडून मरण पावले. आणि याच्यामुळे काय झालं, की म्हणजे लोकांना कळेनासं झालं, की म्हणजे दारूची इतकी नशा आहे, की लोकांना कळतच नाही, की आपण काय करतोय, आपल्यासोबत काय घडतंय वगैरे. आणि मग त्याच्यामुळे मग या सगळ्या बायकांनी एकत्र येऊन, महिलांनी एकत्र येऊन ठरवलं, की आपणच काहीतरी केलं पाहिजे दारूच्या विरोधी. दारूची दुकानं वगैरे आपण बंद पाडली पाहिजे. आणि मग ही बातमी जी आहे, तर ती स्थानिक जे पण वर्तमानपत्र आहे, त्यांचं त्याच्यामध्ये छापून आली. गावोगावी तिचा परिणाम झाला आणि राज्यभर आंदोलन पसरलं हे दारूबंदीचं. आणि त्यामुळे मग सरकारने दारू विक्री विरोधामध्ये कडक धोरणं आणली, की कशा पद्धतीने दारूमुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनतेचं नुकसान वगैरे होणार आहे. ठीक आहे. तर हे सगळं याच्यामध्ये त्यांनी बघितलं. नेक्स्ट आहे बेसिकली दारू बंद झाली पाहिजे हा त्याच्या मागचा मेन मुद्दा जरी असला तरी पण आता म्हणजे हा तर एक वेगळा विचार आहे. हा पण एक वेगळा विचार आहे, की दारूमुळे पण बऱ्याच प्रमाणामध्ये इकॉनॉमीला हातभार लागल्यामुळे खरं तर दारूबंदी करणं इतकं सोपं नाहीये. पण अर्थात हा जर आपण पॉइंट बघितला किंवा हा जर आपण विचार बघितला, की दारूमुळे किती दुःख, दैन्य आहे किंवा किती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते लोकांचं वगैरे, तर मग हा पॉइंट बरोबर आहे, की दारूबंदी ही झाली पाहिजे. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय महिला वर्ष. संयुक्त राष्ट्र या संघटनेने 1975 हे जे वर्ष आहे तर ते आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केलं. शांतता, विकास आणि स्त्री पुरुष समानता ही या कार्यक्रमाची 30 सूत्री होती. म्हणजे या कार्यक्रमामध्ये काय
म्हणजे मूळ काय आहे किंवा काय फॉलो केलं जातं, तर शांतता असला पाहिजे, विकास असला पाहिजे, स्त्री पुरुष समानता असली पाहिजे. हा मूळ मुद्दा आहे या आंदोलनाचा किंवा बेसिकली या संघटनेचा. त्यानंतर पुढे असं आहे की भारत सरकारने 1975 मध्ये, एक मिनिट, जेव्हा मी असं ठेवलं होतं तेव्हा तुम्हाला दिसलं होतं का? ओ शिट, थोडंसं ब्रेक हे झालं होतं. आणि हे कॅमेराच्या आणि ग्रीन स्क्रीनच्या इश्यूमुळे ना कधी कधी एकतर मी कट होते किंवा एकतर पेज कट होत आहे. इट्स ओके, आपण परत करूया. ठीक आहे. तर त्याच्यानंतर असं आहे की आता बेटर आहे. तर भारत सरकारने 1975 मध्ये डॉक्टर फुलरेणू गुहा यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली. स्त्रियांचे सामाजिक स्थान, त्यांचा दर्जा, स्त्रियांसंदर्भामधले जे पण घटनात्मक तरतुदींचे परिणाम आहेत, तसेच स्त्रियांचं शिक्षण, यांची टक्केवारी, शिक्षणामुळे जो काही विकास आणि नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या अडचणी, स्त्रियांच्या रोजगाराच्या संदर्भात ज्या पण गोष्टी आहेत, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये येतात. त्यासोबतच स्त्रियांचं मोस्टली वेतन वेतन म्हणजे त्यांना जे काही पगार मिळतो काम केल्याबद्दलचा, तर तो पुरुषांच्या तुलनेमध्ये कमी होता. तर त्या विरोधात पण करणं, आंदोलन वगैरे करणं. स्त्री पुरुष यांचं जे काही प्रमाण आहे, तर ऑब्व्हियसली पुरुषांचं प्रमाण जास्त आहे स्त्रियांपेक्षा, डेटा पण पाहिला आपण. तर ते प्रमाण कशा पद्धतीने वाढवता येईल, त्यासोबतच जन्म मृत्यू दर असेल, स्त्रियांची भूमिका, या सगळ्या गोष्टींची पाहणी जी आहे तर ती करण्यात आली होती. या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करून महाराष्ट्रामध्ये 1975 मध्ये स्त्री मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने स्त्रियांसाठी राज्यव्यापी परिषद करण्यात आली. म्हणजेच काय की हे जे पण स्त्रियांचे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते त्या संघटनेमार्फत मांडले जातील, स्त्रियांना न्याय मिळेल. आणि मग 1978 मध्ये समितीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. लिंगभेद, जातीभेद, वर्णभेद या असमान घटकांच्या विरोधामध्ये संघर्ष छेडण्याचे धोरण ठरवले. यातून मग स्त्री मुक्तीची ललकारी हा जो गीतसंग्रह आहे, ज्योती म्हापसेकर यांचे मुलगी झाली हो हे जे पथनाट्य आहे, प्रेरक ललकारी हे मुखपत्र, अशा पद्धतीने उपक्रम सुरू झाले की ज्याद्वारे स्त्री जीवनाशी निगडीत जे समस्या आहेत तर ते लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. स्त्रियांनी पण यासाठी हातभार लावला पाहिजे, स्त्रियांनी पण यासाठी पुढे आलं पाहिजे. 1977 मध्ये सौदामिनी राव यांनी स्थापन केलेले जे पुण्यामधील स्त्रीमुक्ती आंदोलन समिती आहे, किंवा बायजा हे जे द्वैमासिक आहे, किंवा औरंगाबाद मधलं स्त्री उवाच म्हणजे स्त्रीचं काय म्हणणं आहे किंवा स्त्री काय बोलते, मैत्रीण, स्त्री अन्याय विरोधी मंच, कोल्हापूरमध्ये महिला दक्षता समिती, नाशिकमध्ये महिला हक्क, लातूरमध्ये नारी प्रबोधन मंच, असे जे गट आहे तर ते तयार झाले. महाराष्ट्रभर मग हुंडा विरोधी संरक्षण समित्या स्थापन झाल्या. हुंडामध्ये म्हणजे माहिती असेल की बेसिकली जेव्हा लग्न ठरवलं जातं तेव्हा मुलीकडून काही पैसे मुलाला द्यायचे असतात, त्याला आपण हुंडा बोलतो. आणि तो मागितला जायचा आधी सरासर, आता तो अडून अडून का होईना पण तो आहे, ठीक आहे, पण हा नाही मागितला पाहिजे हुंडा. तर यासाठी याच्या विरोधात अनेक कायदे जे आहेत ते करण्यात आले. धुळे शहरामध्ये स्त्री अत्याचाराविरोधी परिषद आयोजित करण्यात आली होती. विद्या बाळ यांची नारी समता मंच आणि मिळून साऱ्या जणी हे जे नियतकालिक आहे तर ते प्रसिद्ध करण्यात आले. ठीक आहे. समाजवादी महिला सभा, क्रांतिकारी महिला संघटना यांचे पण कार्य स्त्री प्रश्नांच्या संदर्भामध्ये अतिशय महत्वाचे ठरले होते. एक मिनिट, परत एकदा स्क्रीन मला ऍडजस्ट करावी लागणार आहे. येस. त्यानंतर महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेने पण, म्हणजे रोजगार हमी म्हणजे काय, रोजगार मिळवून देणं किंवा एम्प्लॉयमेंट काम वगैरे मिळवून देणं स्त्रियांना, यासाठी पण मदत झाली स्त्रिया सबलीकरणासाठी. प्रमिला दंडवते यांनी दिल्लीमध्ये 1976 मध्ये महिला दक्षता समिती स्थापन केली. महिला दक्षता समिती आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ, ओडिशा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब या राज्यांमधून या समितीच्या शाखा निघाल्या. म्हणजे अनेक ठिकाणी ही जी आहे समिती तर ती सुरू झाली. कम्युनिस्ट पक्षाने अखिल भारतीय जनवादी महिला संघटना 1980 मध्ये स्थापन केली आणि या संघटनेने मग हुंडा किंवा स्त्री भ्रूण हत्या, म्हणजे जे स्त्री भ्रूण आहे किंवा स्त्री बाळ जे आहे त्याची हत्या करणं, कौटुंबिक अत्याचार, या सगळ्या प्रश्नांवर संघर्ष छेडला, किंवा म्हणजे बेसिकली हे मुद्दे मांडायला सुरुवात केली, याच्यावरती आंदोलन करायला सुरुवात केली. विविध पातळ्यांवर स्त्री प्रश्नांवर संशोधन सुरू झालं. भारतातील पहिले महिला विद्यापीठ श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकर CSNDT मुंबईमध्ये जे काही आहे, टाटा समाज विज्ञान संस्था मुंबई किंवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जे की पुण्यामध्ये आहे, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या ठिकाणी स्त्री अभ्यास केंद्र स्थापन करण्यात आली. आलोचना व दृष्टी या केंद्रांनी सुद्धा स्त्रियांशी निगडीत जे पण प्रश्न आहेत, स्त्री अत्याचार, हुंडाबंदी वगैरे जे काही आपण पाहिलं, तर या संदर्भामध्ये अनेक कायदे आणि स्त्रियांना सक्षम करता यावं, स्त्रियांवरती अन्याय होऊ नयेत, अत्याचार होऊ नयेत, या संबंधी अनेक कायदे जे आहेत ते आपण बघणार आहोत याच्या नेक्स्ट पार्टमध्ये.
आय होप की तुम्हाला आतापर्यंतच्या या सगळ्या गोष्टी समजल्या असतील. थँक यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ. एनी डाऊट असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.